नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. राजश्री यांचा एक प्रश्न आला आहे. त्यांनी विचारलंय की मान आणि खांदेदुखीवर उपाय सांगा. 1 वर्षापासून मला खूप त्रास होतो आहे. राजश्री, प्रश्नामध्ये तुमच्या वयाचा किंवा प्रोफेशनचा उल्लेख नाही, तरी पण 1 वर्षापासून त्रास होतोय आणि मान खांदे दुखतायत, यावरून बहुधा तुमचं कम्प्युटरवर काम असावं. या दृष्टीने रोज रात्री झोपण्यापूर्वी मानेला आणि दोन्ही खांद्यांना वातशमक द्रव्यांनी संस्कारित तेल लावण्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. नारायण तेल किंवा बला तेल यासाठी वापरता येईल. याशिवाय या दोन्ही त्रासांवर तुम्हाला नियमितपणे नस्य करण्याचाही चांगला उपयोग होईल. यासाठी घरी बनवलेलं साजूक तूप वापरलं तरी हरकत नाही. रात्री झोपण्यापूर्वी पाठीच्या खाली उशी घ्यावी, जेणेकरून नाक थोडं व्हर्टिकल पोझिशनमध्ये येईल. आता गरम पाण्याच्या मदतीने पातळ केलेल्या साजूक तुपाचे 2-3 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकावेत आणि 2 मिनिटांनी उशी काढून टाकून सरळ झोपून जावं. पोटातून योगराज गुग्गुळ, तूप साखरेसह अर्धा चमचा अश्वगंध चूर्ण सकाळ संध्याकाळ घेण्याचा, खारकेच्या चूर्णासह उकळलेलं दूध घेण्याचीही वातदोष कमी होण्यास व त्रास बरा होण्यास मदत मिळेल. बरोबरीने मानेचे विशिष्ट व्यायाम करणंही चांगलं. या दृष्टीने रोज सकाळी स्कंधचक्र हे योगासन करण्याचा, तसंच आपण होकार देण्यासाठी ज्याप्रमाणे मान वरून खाली आणतो तसं शांतपणे करत करत मान डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे आणण्याचा व्यायाम करण्याचाही तुम्हाला उपयोग होईल. आहारात साजूक तूप, डिंकाचे लाडू, खसखस यांचा समावेश करणं आणि वातूळ पदार्थ उदाहरणार्थ कॅप्सिकम, गवार बीन्स, कॅबेज, कॉलीफ्लावर, चवळी, वाटाणा, पावटा, राजमा ही आकाराने मोठी कडधान्य टाळणं हे सुद्धा चांगलं. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर असा काही प्रकृतीविषयी प्रश्न असेल तर तो तुम्ही आम्हाला स्क्रीनवर स्क्रोल होणाऱ्या नंबरवर विचारू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.